माहिती ब्लॉग अक्षरधारा प्रवास पुस्तक वाचनातून आत्मपरिवर्तनाकडे विथ डॉक्टर सुप्रिया अनिल घुगळे. 4 जून 2026 पासून सुरू होणारी 7 दिवसांची आत्मविकासाची सुंदर यात्रा. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. नमस्कार मित्रांनो. आजच्या धावपळीच्या जगात पुस्तक विकत घेणं सोपं झालं आहे, पण ती पूर्ण वाचणं, समजून घेणं आणि त्यातील विचार आयुष्यात उतरवणं मात्र तितकंच कठीण झालं आहे. अनेकांच्या घरात सुंदर पुस्तकांच्या राशी दिसतात. नवीन पुस्तकांचा सुगंध, आकर्षक मुखपृष्ठ आणि पुस्तकांच्या वाढत्या ढिगाऱ्यांमध्ये एक वेगळाच आनंद असतो. पण पुस्तक विकत घेणं आणि ती खरंच वाचून पूर्ण करणं, त्यातील विचार समजून घेणं आणि आपल्या आयुष्यात कृतीत उतरवणं यात खूप मोठा फरक असतो. याच फरकाला अर्थपूर्ण दिशा देणारे एक सुंदर व्यासपीठ म्हणजे अक्षरधारा. डॉक्टर तन्वी घुगळे घाबिया यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला आणि डॉक्टर सुप्रिया अनिल घुगळे यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली फुलत गेलेला हा पुस्तक वाचन उपक्रम आज अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे. गेले 2-2.5 वर्ष अक्षरधारेतून जगप्रसिद्ध लेखकांची अनेक पुस्तके वाचली गेली आहेत. रोंडा बर्न यांची द सिक्रेट, द पॉवर, द मॅजिक, तसेच लुईस हे यांची द मिरर आणि अनेक पुस्तके या उपक्रमाचा भाग बनली आहे. विशेष म्हणजे द मॅजिक हे पुस्तक अनेक वेळा वाचण्यात आले असून ते नेहमी सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु अक्षरधारा ही फक्त पुस्तक वाचण्याची जागा नाही. हा विचारांना दिशा देणारा, कृतीची प्रेरणा देणारा, आत्मपरीक्षण घडवणारा आणि आत्मपरिवर्तनाचा मार्ग दाखवणारा एक सुंदर प्रवास आहे. डॉक्टर सुप्रिया मॅम यांच्यासोबत जेव्हा एखादं पुस्तक 1.5-2 महिन्यांच्या कालावधीत वाचलं जातं, तेव्हा फक्त पुस्तकातील पाने वाचली जात नाही, प्रत्येक अध्यायाचा सखोल विश्लेषण केलं जातं. त्यात काही भाग, पानांमागील अर्थ, लेखकाचा दृष्टिकोन, त्यातील जीवनमूल्ये आणि आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग कसा करायचा यावर सुंदर चर्चा होते. त्यासोबत संबंधित व्हिडिओ, ऑडिओ, PPT, अनुभवकथा, उदाहरणे आणि गृहपाठ दिले जातात. त्यामुळे पुस्तकातले विचार केवळ माहिती नसून मनात साठून राहत नाही, तर हळूहळू आपल्या कृतीत आणि जीवनशैलीत उतरू लागतात. कारण शेवटी माहिती आयुष्य बदलत नाही, कृती आयुष्य बदलते. आपल्या सर्वांनाच आपलं आयुष्य सुंदर, आनंदी, समृद्ध आणि स्वप्नांनी भरलेलं हवं असतं. पण त्यासाठी आपली विचारसरणी, मानसिकता, भाव, विश्व आणि कृती यामध्ये बदल होणं आवश्यक असतं. आणि हा बदल घडवण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते. पुस्तक आपली वैचारिक पातळी वाढवतात. ती आपल्याला नवीन दृष्टी देतात. स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. अनेक वेळा एखादं पुस्तक आपल्याला आपल्या आयुष्यातील अशा प्रश्नांची उत्तरं देऊन जातं, ज्यांचा शोध आपण अनेक वर्ष घेत असतो. पुस्तक वाचन ही केवळ सवय नाही, तर एक संस्कार प्रक्रिया आहे. ती आपल्याला घडवत असते, समृद्ध करत असते आणि आपल्याला अधिक सजग, सकारात्मक आणि संवेदनशील बनवत असते. अक्षरधारेचा आणखी एक मोठा लाभ म्हणजे येथे विविध क्षेत्रातील सुशिक्षित, अनुभवी, सकारात्मक आणि विचारवंत व्यक्ती एकत्र येतात. त्यामुळे फक्त पुस्तक वाचनच होत नाही, तर विचारांची देवाणघेवाण, सकारात्मक चर्चा, सुंदर मैत्री, अभिप्राय, अनुभव आणि एक समृद्ध नेटवर्क तयार होतं. छान छान पुस्तकं, नवीन लेखक, नवीन विचार आणि जीवनाकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन यांचा परिचय होत जातो. आपला पुस्तक वाचण्याचा खजिना समृद्ध होत जातो आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः समृद्ध होत जातो. आता मनात प्रश्न येत असेल, नक्की काय करायचं आहे? ही अक्षरधारा शृंखला कशी स्वरूपाची असेल? तर इंतजार का फल मीठा होता है भाई. कारण आता पुन्हा एकदा एका सुंदर आत्मप्रवासाची सुरुवात होत आहे. 4 जून 2026 पासून सायंकाळी 8:30 ते 9:15 या वेळेत अक्षरधारेची 7 दिवसांची नवी यात्रा सुरू होत आहे. या यात्रेत आपण जगप्रसिद्ध लेखिका लुईस हे यांचे यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आणि रोंडा बर्न यांचे द मॅजिक हे पुस्तक अनुभवणार आहोत. लुईस हे या जगभरातील लाखो लोकांना स्वतःवर प्रेम करायला शिकवणाऱ्या, स्वतःला स्वीकारायला शिकवणाऱ्या आणि आत्मोपचाराची वाट दाखवणाऱ्या महान लेखिका आहेत. त्यांच्या मते आपल्या अनेक भावनिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांचं मूळ आपल्या विचारांमध्ये आणि विश्वासांमध्ये दडलेलं असतं. स्वतःला दोष देणं, स्वतःला कमी लेखणं, भूतकाळाच्या ओझ्याखाली जगणं, भीती, अपराधीपणा आणि नकारात्मक विचार यांच्यापासून मुक्त होऊन स्वतःवर प्रेम करण्याचा सुंदर मार्ग त्यांनी या पुस्तकातून दाखवला आहे. खरं तर प्रत्येक माणसाची सर्वात महत्त्वाची यात्रा ही स्वतःकडे जाणारी यात्रा असते. स्वतःला समजून घेणं, स्वतःला स्वीकारणं, स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला
नव्यानं घडवणं हीच खरी जीवनयात्रा आहे. आणि यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक या प्रवासात एक सुंदर सोबती ठरू शकतं. या 60 दिवसाच्या यात्रेत नेमकं काय मिळेल? यू कॅन हील युअर लाईफ पुस्तक वाचन, द मॅजिक पुस्तकाचा अनुभव, गॅप ग्रॅटिट्यूड ॲफर्मेशन प्लॅनिंग प्रॅक्टिस, मुद्रा आणि मेडिटेशन, NLP प्रोग्रामिंग, रोजचा अभ्यास, विचारांपासून कृतीपर्यंतचा प्रवास, सकारात्मक समूह, सुंदर सहवास, प्रेरणादायी नेटवर्क. आणि या यात्रेसाठी काय लागेल तर एक वही, एक पेन, रोजचा थोडासा वेळ, एक सुंदर हसू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः. कारण वाचनाने मेंदू सुदृढ राहतो. वाचन हा एक प्रकारे मेंदूचा व्यायामच आहे. आजच्या काळात आपण अनेकदा हजारो रुपये विविध कोर्सेस, कार्यशाळा आणि क्षणिक आकर्षणांवर खर्च करतो. परंतु स्वतःच्या विचारांवर, मानसिक आरोग्यावर, वाचन संस्कारांवर आणि आत्मविकासावर खर्च केलेला वेळ आणि पैसा हा आयुष्यभर लाभ देणारी गुंतवणूक ठरते. 60 दिवसांच्या या समृद्ध यात्रेसाठी योगदान फक्त 999 रुपये. खरंच विचार केला तर हा खर्च नसून स्वतःमध्ये केलेली एक सुंदर गुंतवणूक आहे. नोंदणीसाठी GPay क्रमांक आणि पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट शेअर करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिले गेलेला आहे. मनापासून आवाहन. जीवन बदलण्याची सुरुवात अनेकदा एका विचारातून होते. एक विचार पुस्तकातून येतो. एक पुस्तक एका नवीन दृष्टिकोनाची दार उघडतं आणि कधीकधी तेच पुस्तक आपल्याला आपल्या खऱ्या स्वतःशी भेट घडवतं. जर तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं समजून घ्यायचं असेल, जर तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकायचं असेल, तुम्हाला सकारात्मक विचारांची कृतीची नवी दिशा हवी असेल, तुम्हाला वाचनाची सुंदर सवय लावायची असेल, मानसिक, भावनिक, वैचारिक समृद्धीचा अनुभव घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला स्वतःमध्ये गुंतवणूक करून आयुष्य अधिक सुंदर बनवायचं असेल तर या अक्षरधारा परिवारात मनापासून स्वागत आहे. कारण काही पुस्तकं आपण वाचतो आणि काही पुस्तकं आपल्याला नव्याने घडवतात. वाचनातून विचार, विचारातून कृती आणि कृतीतून आत्मपरिवर्तन. चला तर मग तनुश्री अक्षरधारेच्या सरींमध्ये चिंब भिजूया. भेटूया लवकरच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. माहिती ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि दिलेल्या नंबरवर 999 रुपयेचं योगदान करून या नवीन पुस्तक वाचन उपक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद.